आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पीडित महिलेची भेट घेतली, त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली, त्यांच्या आई वडिलांना देखील मी भेटलो, त्यांच्या बहिणीला देखील भेटलो. माझ्यासोबत ॲडिशनल एसपी श्रीमती गायकवाड मॅडम देखील होत्या, सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकारी होते आणि तपास कालपासूनच सुरू झालेला आहे. काही मंडळींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत. ज्याने कोणी हे कृत्य केलंय त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्री या नात्याने मी दिलेले आहेत. मी पोलिसांकडनं देखील ब्रीफिंग घेतलेलं आहे, त्याच्यानंतर डॉक्टरांकडनं देखील ब्रीफिंग घेतलेलं आहे. परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रीफिंगमध्ये नक्की काय आहे हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित महिलेनं सांगितलेल्या आहेत, त्या मुलीनं सांगितलेल्या आहेत, ती तशीच्या तशी नोंद करण्यात आलेली आहे. तसा FIR दाखल करण्यात आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर 2 ते 3 मुलांना, युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी करत आहे. CCTVच्या संदर्भामध्ये देखील मी पूर्ण माहिती घेतली. पावसाच्या मुळे काही केबल नादुरुस्त होती म्हणून CC कॅमेरा बंद होता, अशातली प्रकर्षाने काही बाब पुढे आली असे मला पोलीस अधीक्षक सांगत होते. परंतु ज्या व्यक्तीवर हा प्रसंग झालाय त्या व्यक्तींना जो रूट सांगितलेला आहे त्याचं सगळं CC फुटेज हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे. नक्की त्या CC फुटेजमध्ये काय आहे त्यांनी मला देखील सांगितलेलं नाही, कारण तपास चालू आहे. तपासाच्या बाबतीमध्ये जे काही मला ब्रीफिंग देण्यात आलं ते सध्या परिस्थितीमध्ये जो FIR लॉन्च झालेला आहे त्याच्यावर कार्यवाही पोलीस करतायत आणि त्याच कारवाईपोटी 3 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे आणि त्याच्यातनं नक्की काहीतरी निष्पन्न होईल याची मला खात्री आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.